जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय ब्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आम्ही आलोय आता वारीच्या शूटला पुण्यामध्ये वारी आली पुण्यामध्ये. आणि धनुला मी म्हंटल उरक तर त्याने काही उरकलंच नाहीये. सो मी तर आवरलंय आणि आलीये आता शूट करणारे आम्ही. तिकडं पूर्ण पॅक झाले. आणि मी कधी वारीचं शूट नाही केलं, ह्या वर्षी मी करते. छान झालंय लोक पण. आता आम्ही आलोय शनिवार वाडामध्ये आणि फोटोग्राफर वगैरे आलेच नाहीये. तर सगळे वारकरी इथं बसले खूप आहेत. हा, त्याचं खूप विठ्ठलमय वातावरण वाटतंय इथं. खूप प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यात तो आनंद, माऊली माऊलीचा गजर बघून एकदम मन भरून आणि उत्साह वाटतोय. अरे आज हे पण होतं किती वेळ लागणार आहे का? माहित नाही. म्हणजे फोटोग्राफर आलाय, गाडी पार्क करतोय, नंतर आमचं शूट चालू आहे. दुसऱ्या शूट साठी आमचं वाट पहिलं बघतोय. शूट झालेलं आहे, आता दुसरं शूट करणार आहे. त्याचं वाट बघतोय आता आम्ही त्याची वाट बघतोय लोकेशन साठी. वारकरी येत आहेत तिकडून सगळेजण, भरपूर क्राऊड आहे. खूप छान शूट भेटला मला. आणि हा फोटोग्राफर नाही पण बनलाय बॅग वगैरे घेऊन. वारकरी वारकरी धारकरी डिस्कशन चाललंय यांचं शॉर्ट साठी. आमचं आता शूट करून झालेलं आहे, अर्धच झालंय. म्हणजे जे पाहिजे होते ते बी झालेत आमचे घेऊन. आणि धनु बघा फोटोग्राफर बनलाय. छान आलंय शूट, सगळं छान झालेलं आहे. हा ना. आणि किती दिवस म्हणजे 4-5 दिवस झाले शूट करायचं होतं, पण आज कुठेतरी पाऊस थांबलाय. हा, म्हणून आज केलं. आणि उद्या किंवा आज रात्रीपर्यंत व्हिडिओ अपलोड होतील, त्यामुळे व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. खरंच वारीला येतोय ना, काहीतरी खरंच वारीमध्ये एनर्जी वेगळीच आहे. खूप असं उत्साह वाढतोय वारीमध्ये आल्यावर. एनर्जी म्हणजे मला उत्साह वाढतोय अक्षरशः झोप वारीमध्ये आली होती. हा, म्हणजे फ्रेश झालं लगेच. वारकऱ्यांना भेटलो आणि मस्त फ्रेश होऊन गेलो. ती एक एनर्जीच आहे. ठीक आहे, कंटिन्यू करत राहा. हा, पुढचं ब्लॉग शूट कंटिन्यू करा आणि खूप सारा प्रेम द्या. हा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि मी कशी दिसते ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाय. आता मी परत शनिवार वाड्यामध्ये आले. आमचा बाहेरचा शूट झाला तर आम्ही आतमध्ये जे काही शूट आम्हाला घेता येईल ते शूट घेणार आहे. तरी खूप वारकरी आहे तिथं. खूप प्रसन्न वाटतं.
की मग गेली माऊलींशी गप्पा मारती, कुठून आलाय, कसे आहात, वारीबद्दल. आम्ही खूप छान छान व्हिडिओज फोटोज क्लिक केलेत. खूप लोक मला जी फॉलो करतात ती भेटली होती. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. मला खूप लांबून लांबून लोक आलेत. नांदेड असेल, लातूर असेल, पूर्ण वारीसाठी. महाराष्ट्रातनं माऊलींच्या पालखीसाठी लोक येतात, हो खूप. आणि खूप विठ्ठलाच्या भेटीला फक्त. विठ्ठलाच्या भेटीसाठी लोक किती आतुर. आजवर प्रश्न पडला होता की एवढं 15-15 दिवस चालून 22-22, 30-30 तास उभं राहून काय भेटतं असं. पण ह्या वारीत आल्यावर जाणवतंय की खरंच काहीतरी वेगळीच ऊर्जा आहे पांडुरंगाची, माऊलीची. हा आणि ती तो आनंद कुठं नाहीच. हा फक्त आनंद स्वर्ग सुख जे आहे ते पालखीमध्येच, वारीमध्येच. खरे. मज्जा आली. खूप लोक. आम्ही आता दगडूशेठच्या दिशेने चाललोय आणि येताना मला विठ्ठल साक्षात दर्शन झाले, तुम्हाला दाखवते. आता आमचं शूट करून झालेलं आहे. तरी म्हणजे फोटोग्राफरनी बोलत होते, विसरले आता असं करतो तो मध्ये. माझे फोटोग्राफरनी जे त्याला पाहिजे त्या अँगल घेतले, तर माझे अनवाईज व्हिडिओ राहिले तरी मी 1-2 क्लिक मारले. खूप येतात आता होते आणि शूट वगैरे करून झाले छान. आता आम्ही थांबलोय सगळे चहा प्यायला. तो थकला इकडं आणि इकडं हा काय कॅमेरामॅन आणि हा त्याचा किस्सा सांगितलं तुला काही सांगितलेला तो फोटोग्राफर आहे का, माझे फोटो काढते काहीतरी. एक किस्सा झाला काय आलं, मी असं बॅग वगैरे घेऊन कॅमेरा घेऊन थांबलो होतो आणि तिथे एक जण येऊन आला, म्हणलं की कितना रुपये फोटो निकालतोय तू. त्यांना असं वाटलं की मी फोटोग्राफर आहे, 50 रुपयाला एक फोटो काढून देतो. त्याला म्हणलं भाई मी इथं शूट करायला आलोय रे, फोटो सेवा म्हणून करू शकतो तू तेवढं. कॅमेरा तुला माहितच नाही ना कसं करायचं ते. हॅलो. आता आम्ही जाणार चहा पिणार. आता आपण शनिवार वाड्यामध्ये आहोत आणि मी वारीच्या शूट साठी आले होते. आणि हे दादा, तुम्ही कुठून आले दादा? तेलंगणामध्ये आदलाबाद डिस्ट्रिक्ट आलो आम्ही, तुमचे फॉलोअर आहात. बाबा एवढ्या लांबनं ते आलेत आणि मला फॉलो करतात. खूप छान वाटलं मला. दादा तुम्ही? तेलंगणा. दोघं पण तिथून आदिलाबाद आलेत. डिस्ट्रिक्ट खूप छान. आहे ना, ते घाबरते यायलाच ते सोबत. हे काय घाबरते तुझ्याकडे यायला. घाबरला अक्षता तुला. गाडी थांबून आम्ही आता चाललोय घरी आणि वाटेत मला जाता जाता एक काका भेटले. खूप प्रेमळ आणि गोड. खूप प्रेमळ, गोड, स्वभाव खूप सुंदर होता. आणि त्यांनी वन साईड गाडीवर बसले होते आणि त्यांनी वन साईडच ओळखलं, बोलले आमच्याशी. आणि खूप ट्रॅफिक होते त्यामुळे ते पुढे निघून गेले. पण ट्रॅफिकमध्ये तेही कुठे गेलेलं, आम्ही कुठे गेलो कळलंच नाही. आमचं एवढं लक्ष नाही. पण त्या मला शोधत आमच्या पाठीमागं आले. त्यांच्या मिसेसला फोन केला आणि त्यांची मिसेस माझ्यासोबत बोलली. ते मला फॉलो करतात खूप वर्षापासून आणि म्हणजे माझे व्हिडिओज वगैरे ना खूप आवडतात खूप. ते बोलले की तुम्ही फोटोज काढून या काकांसोबत, त्यांना बघायचं होतं. काका पुढे जाऊन थांबले होते. खूप छान माणसं होती. खूप छान होता स्वभाव. असंच प्रेम सपोर्ट कायम राहता आणि खूप छान वाटलं आज. काका भेटले, फोटो झाले. हा ह्याला गाडी नाही चालवते. मी बघू शकताय अडारे उतरला खाली उतरून नाही उतरू. पण आपण कशी गाडी चालवली पाहिजे ना, डायरेक्ट आपल्याला कट मारायची सवय घाणेरडीले. बघा तुम्ही त्याचा गायची अशी गडबड करतो. काय ही तुझी भाषा. ट्राफिक आहे पुण्यात. यायचं का नाही आता 2 दिवस सिटीमध्ये नाही फिरायला? नाही गर्दीले असणारे वारकरी माऊली शनिवार रविवार सुट्टी लोकांना, त्यामुळे गर्दी भरपूर असणार आहे.